राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सप्ताहांतर्गत विभागाला आणि पोलिसांना रेती तस्करीला आळा घालण्याच्या सूचना दिल्या। मात्र तरीही भंडारा जिल्ह्यात सर्रासपणे रेती तस्करी सुरूच असून रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर चक्क बिना नंबर प्लेट धावत आहे। यावर नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यात आले होते। पूर्ण सप्ताह महसूल दिन साजरा करण्यात येईल असा आदेश जाहीर केला आणि पत्रकार परिषद घेत भंडारातील रेती माफियांवर आळा घालावा अशा सूचना महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या। मात्र रेती तस्कर कुठलेही शासकीय आदेश न जुमानता सर्रासपणे वाळू तस्करी करत आहे। धक्कादायक बाब म्हणजे वाळू तस्कर चक्क बिना नंबर प्लेटची गाडीचा वापर करतायत आणि याकडे पोलीस आणि महसूल विभागाचं सर्रास दुर्लक्ष आहे। विशेष म्हणजे वाळू माफिया वाळू वाहतुकीसाठी रात्रीची वेळ निवडतात। वाळू तस्करांची पद्धत ही जगजाहीर असतानाही पोलीस आणि महसूल विभाग कानाडोळा का करत आहे आणि वाळू तस्करांसमोर ते हतबल का आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे।